नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता इथे सण आहे म्हटल्यावर आज दिवसाची सुरुवात जी आहे ती रांगोळीनी केलेली आहे. छोटी असो किंवा मोठी रांगोळी आज दारापुढे काढलीच पाहिजे. तर त्यासाठी मी इथे छान अशी माझी रांगोळी काढून घेतली आहे. मग खतम होऊन जाईल दिवाळी. आणि इथे छान अशी छोटीशी रांगोळी माझी काढून रेडी झालेली आहे. त्यानंतर मी माझं आवरलं वगैरे, आंघोळ वगैरे करून छान जी आहे स्वयंपाक करायला गेली. आधी म्हटलं आज स्वयंपाक करूया. स्वयंपाकात आज छान मी श्रीखंड बनवलेलं होतं. आता ही श्रीखंडासाठीच जी आहे ना ती पिठी साखर करते आहे. सोबत भाजी ठेवून दिलेली आहे, पुऱ्या पण कणिक भिजवून ठेवून दिलेली आहे, वरण भात पण एकीकडे माझा झालेला आहे. आता हे श्रीखंड मी रात्रीच जो आहे तो चक्का बांधून ठेवला होता दह्याचा आणि आता सकाळी त्याला काढलेला आहे. आता त्यामध्ये साधी फक्त पिठी साखर आणि विलायचीची पेस्ट केलेली आहे बारीक करून, ती मी टाकती आहे. सोबत जे आहे बाकीचा स्वयंपाक पण झालेला आहे. आधी मी स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर पूजा करूया म्हटलं, कारण मग नैवेद्याला पण होऊन जाते. आणि साडी वगैरे घालून माझ्याच्यानी एवढं फास्ट सगळं करणं नाही होत, म्हणून मी साधेच कपडे घातले, त्याच्यावरच मी पूर्ण स्वयंपाक केला. त्यानंतर पूजेला म्हटलं की साडी वगैरे घालूयात, कारण युगीतला पण सध्या बरं नाही आहे. तर युगीत पण जो आहे ना मध्ये मध्ये खूप त्रास देतो आहे, त्याचं वेगळंच आपलं सुरू आहे. आता त्याला काल मी औषध वगैरे दिलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा आज तो बरा आहे. बघूया आज तो काय म्हणतो तर दिवसभरात. त्यामुळे आज असं काही खूप मी एकदम केलं नाही. आणि हा सोबतच आज मी माझ्या मैत्रिणी आहे त्यांना पण घरी जेवण करायला बोलवलेलं आहे. त्यांच्याकडे गुढीपाडवा नसतो, त्यामुळे त्यांना म्हटलं की या आमच्याकडेच जेवण वगैरे करायला, तर ते पण येणार आहेत. तर असा सगळ्यांचा स्वयंपाक जो आहे मी करून घेतला. आणि मग इथे श्रीखंड पण छान करून घेतलं. त्यानंतर ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलं. आणि त्यानंतर छान अशी साडी वगैरे नेसली. साधीच साडी घातली मी, काही खूप असं हेवी साडी घातली नाही, कारण यांना पण बरं नाही आणि युगीतला पण बरं नाही आहे. त्यामुळे या दोघांचं पण काहीच हे नाही आहे, इच्छा नव्हती. मी युगीतला पण छान कपडे वगैरे दिले घालायला, त्यांनी पण ते नाही घातले, यांनी पण नाही घातले. मी म्हटलं मीच का खूप अशी रेडी होऊ, मी पण हलकीच साडी घालती आहे. आणि दोघांना पण बरं नसल्यामुळे घरात असं एकदम असं छान वाटत नाही आहे, म्हणून पण आता पूजा करायची आहे म्हणून मी छान असं थोडंसं साडी वगैरे घातलेली आहे. आता माझ्याकडे खूप गोष्टी नाही आहेत मेकअपच्या, कारण मी डेली असा मेकअप खूप करत नाही, त्यामुळे मी घेत पण नाही, कारण ते एकदा घेतलं तर त्या संपत नाही, एक 2-2 वर्ष तशाच राहतात. त्यामुळे मी जे यूज करते ना तेच यूज करते. मी हाच मेकअप सगळीकडे करते, असं काही दुसरं नाही आहे माझ्याकडे. त्यासाठी मॉइश्चरायझर लावून घेतलं, प्रायमर लावून घेतलं. आणि आता इथे मी फाउंडेशन वगैरे पण वापरत नाही. एक बीबी क्रीम वापरते मी लॅक्मीची, तीच मी वापरते आहे गेल्या 3 वर्षापासनं आणि ती खूप छान आहे. तर तीच इथे मी लावून घेतली सगळीकडे. आता हा स्पॉन्ज घेतलेला आहे, पण याने करायला ना मला खरंच खूप कंटाळा येतो आणि माझे हातसुद्धा दुखते. त्यापेक्षा आपले हात एकदम बरे असतात, त्याच्याने एकदम प्रॉपर आणि एकदम फास्ट सगळं लागून जातं चेहऱ्याला. आणि आता इथे तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती छान असा ग्लो आलेला आहे चेहऱ्यावर. फक्त एक क्रीम लावली आणि प्रायमर लावलं तर बस, याच्यावरच मी पूर्ण माझा जो आहे ना मेकअप करते. आणि इथे युगीत परत आला. युगीत तर आज मला असा वेगळाच प्रकारचा त्रास देत आहे. युगीतचं मध्ये काही ना काही सुरूच असते, तर आधी मला त्याला बघावं लागतं. आता हे सगळं सेट झाल्यावर घेतलं मी कॉम्पॅक्ट लावायला आणि बघते तर काय त्याचा जो पावडर लावायचं जे असते ते एक साईड होतं नाही. मग मी युगीतला विचारलं, तर युगीतनी म्हटलं की हां मम्मा मी ते खाल्लं म्हणून. हे बघा असं जवळपास त्याच्या हाताशी काही ठेवलं ना तर तो असे जे आहे ना उद्योग करून ठेवते. आता यातला स्पॉन्जमधला पण तो खाऊन टाकला आहे त्याने. तर अशा पद्धतीने जे आहे माझा चेहऱ्याचा मेकअप जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता मेकअप जो आहे तो लिपस्टिकशिवाय तर कंप्लीट होऊच शकत नाही. त्यासाठी छान अशी मी ही लिपस्टिक आहे माझ्याकडे, माय ग्लॅमची लिपस्टिक आहे ही, मॅटमध्ये आहे, ब्राऊन कलर आहे याच्यामध्ये शेड, तर ती लावून घेतली. त्यानंतर टिकली लावायला घेतली. आता याच्यावर मी आधी चंद्रकोर लावायचा विचार केला, पण चंद्रकोर काही जाड नव्हती आणि ती काही छान दिसत नव्हती, म्हणून म्हटलं आपली छोटीशी टिकली लावूया. तर मग इथे अशी छोटीशी जी आहे टिकली लावून घेतली. त्यानंतर गळ्यात घालायचं काय ते विचार होता, तर हे मी मागेच एकदा असंच घेतलेलं होतं. मी कुठल्या तरी यात्रेत की कुठेतरी गेली होती, तिथनं मी हे आणलेलं आहे मंगळसूत्र. तर ते तसंच होतं. मी म्हटलं चला आज या निमित्तानं घालूया, नाही तर हे असंच पडून राहील. तर त्याला काढलं आणि ते आधी मला घेतलं असं वाटलं की ते लॉंग असेल, पण नाही, ते शॉर्ट निघालं आणि याच्यावर असं छान
मध्ये जे आहे ना असं अहो असं लिहिलेलं आहे, त्यासाठीच मी ते घेतलेलं होतं. आणि ते फक्त मंगळसूत्रच आलं होतं, त्याच्यात कानातले वगैरे काहीच नव्हतं. आणि मग कानातले जे हाताशी मला मिळाले ते कानातले मी घालून घेतले. माझं काही असं ठरलेलं नव्हतं काय घालायचं काय नाही. त्यानंतर बांगड्या राहिल्या होत्या. आता ग्रीन बांगड्या होत्याच माझ्याकडे आणि माझ्या साडीवर पण त्या मॅच होत होत्या. मग त्यासाठी मी इथे ग्रीन कलरच्या बांगड्या पण घालून घेतल्या. तेवढ्यात मला आठवलं की मी गॅस बंद केला की नाही, कारण मी गॅसवर भाजी सुरू ठेवून आलेली होती. ते बघून आली तर बंद केलेला होता मी. फालतूच मी एवढ्या घाईघाईने गेली. मग इथे छान अशा मी पूर्ण ज्या बांगड्या पण घालून घेतल्या. आणि माझा हात ना खूप जास्त कडक आहे, त्यामुळे बांगड्या घालायला ना खूप जास्त त्रास होतो. हे जे बोटाचे वरचे जे खडे आहेत ना ते माझे खूप जास्त कडक आहे. तर अशी मी छान रेडी झालेली आहे. आणि इथे त्यानंतर गुढी वगैरे पण उभारून घेतली छान, त्याची पूजा वगैरे पण केली. आणि असं आता माझ्या मैत्रिणी वगैरे पण आल्या होत्या, त्यांना बोलवलं होतं, तर त्यांच्यासोबत जे आहे छान आरती वगैरे करून घेतली, त्यांनी पण पूजा केली. असं सगळ्यांनी जे आहे गुढी उभारून पूजा करून घेतली. नैवेद्य वगैरे पण ठेवून दिला होता. त्यानंतर मग लगेच कारण दुपार झालीच होती, जेवणाची वेळ झाली होती, मग लगेच आम्ही जेवण वाढायला पण घेतलं. मग आधी सगळ्यांना जेवण वाढून दिलं, त्यानंतर आम्हीसुद्धा छान असं जेवण करून घेतलं. आज जेवणात मी छान बेत बनवला होता. बाकी तर मी सगळं केलं होतं, फक्त मी पुऱ्या ठेवल्या होत्या करायच्या, कारण त्या गरम गरम छान लागतात म्हणून. तर मग ह्या दोघींनी जी आहे पुऱ्या करण्यात माझी पूर्णपणे त्यानंतर मस्त असं सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर जे आहे सगळे आपापल्या घरी चालले गेले. आता तुम्हाला सांगते, चला आता संपला आजचा दिवस पाडव्याचा. आता जे पण सगळं ठेवलं आहे सगळं आता इथं उचलावं लागेल आहे. तेच सगळं आता उचलून घेतली आहे. फुलं वगैरे, हे गुढी इथे मी लावली होती ती आता काढून घेतली आहे मी. आता हे धूप नैवेद्य आणि सगळीकडे पूर्णपणे मुंग्या. आणखी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आज पाडवा होता आणि मी म्हणजे माझी मैत्रीण आहे आणि एक ताई आहे, त्यांना आज जेवण करायला बोलवलं होतं आमच्याकडे. तर त्यांनी माझ्यासाठी असं छान गिफ्ट आणलेले आहे. त्याच्यात एक आहे पहिलं हे मोगऱ्याचं झाड. आता त्यांनाही हे कळलं की मला झाडं खूप आवडतात, त्यासाठी त्यांनी असा हा सुंदर मोगरा आणलेला आहे आणि याचा स्मेल पण खूप मस्त येत आहे. हे एक आणलं आहे. आणि दुसरं दाखवते, दुसरं आणलं आहे हे जास्वंदाचं झाड. हे पण खूप छान आहे. हा कुठला तरी असा वेगळा बडिंगवाला मला जास्वंद वाटतो आहे. सो थँक्यू फॉर दिस. आणि हे दोन आता नवीन प्लांट्स जे आहेत ते ॲड झालेले आहेत माझ्या कलेक्शनमध्ये. आत्ताच यांना मी करत नाही, काही दिवसांनंतर करेल. आता कारण आता सध्या भयंकर खूप जास्त उन्हाळा येतो आहे, मग मी करेल आहे त्याला. ये काय झालं. आणि मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे आता. आणि हे पण घरी नाही, यांचं ऑफिस आहे, यांना सुट्टी नाही आहे, त्यामुळे हे गेलेले आहेत ऑफिसला. युगित आणि मी बाहेर. आणि सध्या ना युगितचं तब्येत थोडंसं काहीतरी बिघडलेलं आहे, काही समजत नाही आहे मला. मध्येच त्याचं पोट दुखत आहे आणि मग मध्येच मी काहीतरी रेमेडी केली किंवा त्याला औषध दिलं तर ते बरंसुद्धा होत आहे. आता तो माझी मजाक घेत आहे की खरंच त्याला त्रास होत आहे, मला खरंच कळत नाही आहे. आणि इनफॅक्ट काल तो खूप मला म्हणत होता की नाही आता माझं खूपच दुखत आहे खूप. परवाच्या दिवशी पण तो मला म्हणत होता. तर मी त्याला छान ओव्याचं गरम पाणी करून दिलं आणि थोडंसं कोमट पाण्यात हिंग भिजत घालून जे आहे ते पोटावर लावून दिलं. तर बस 15 ते 20 मिनिटामध्ये त्याचं सगळं दुखणं जे आहे ते बसून गेलं. त्यानंतर मला असं वाटतं त्याला जंत वगैरे जास्त झाले असेल, तर मग मी त्याचं पण सिरप आणलं बँडीचं, ते पण त्याला दिलं. त्यानंतर पण परत तो तेच म्हणत आहे. तर आता मला खरंच कळत नाही की त्याचं पोट कसं दुखते. आणि एखाद्याचं पोट दुखायला पाहिजे तर ते कंटिन्यू दुखलं पाहिजे ना 5-10 मिनटं, त्याचं नाही दुखत. आणि मग मी त्याला म्हणते तुला शी वगैरे आली की काही तर तू करून ये, असं त्याला म्हटल्याबरोबर की नाही तो जातो आणि मग त्याचं पोट जे आहे ते बसून जातो. आता हे मलाच कळत नाही आहे की हे म्हणजे हे सिरियस घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. तसं जर आता तर मी ठरवलं, आता त्याचं 2दा झालेलं आहे. जर तिसऱ्यांदा त्यांनी मला म्हटलं की आज माझं पोट दुखत आहे, तर मी सरळ त्याला हॉस्पिटलमध्ये नेणार आहे. आता मी त्याची ऐकणार नाही आहे, कारण आता तो काय मजाक करत आहे की काय हे मला खरंच कळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ना एवढं टेन्शन झालेलं आहे 2 दिवसापासनं,
खूप तुम्हाला एक गोष्ट दाखवते. माझे नेबर्स आहे ना ते खरंच खूप छान आहे आणि मला बिलकुल त्यांच्या घरचं असल्यासारखं ट्रीट करतात. ते प्रत्येक त्यांचं फेस्टिवल असो, फंक्शन असो, त्यांच्याकडे जे पण म्हणजे बनलेलं असतं ना मला ते आणून देतात आणि मला आवर्जून जे आहे ना प्रत्येक गोष्ट आणून देतातच देतात. तर आज आपल्याकडे गुढीपाडवा आहे तर त्यांची उगादी असते आज, तर त्याच्या निमित्ताने त्यांनी पण आज पुरणपोळी केली होती. पण ती पुरणपोळी आपल्यासारखी नाही करत. ते पुरणपोळी खूपच वेगळ्या पद्धतीने करतात आणि एकदम पातळ मैद्यामध्ये ते टाकतात. त्याला इथे पोला असं म्हणतात. तर ते त्यांनी मला आणून दिलेलं आहे आता. आणि ही आहे पछडी जी ती बनवतात आज उगादीला आणि ही मला दिलेली आहे. आणि हिचं टेस्ट जे आहे ना ते खूप म्हणजे खूप भारी टेस्ट आहे. याच्यात आंबट पण असते, गोड पण असतं आणि तिखट पण असते, कडू पण असते आणि अशा 5 टेस्ट जे आहे ना ते असतात याच्यामध्ये. तुम्हाला वरती दिसत असेल इथनं मँगो, रॉ मँगो, आपला कच्चा जो मँगो आहे ना आंबा, त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. तसे हे खूप बनवतात इथे. हा आंबा, त्याच्यानंतर याच्यात टाकलेले आहे नारळ, खोबरं टाकलेलं आहे, चिंचेचं पाणी टाकलं जाते आणि आपला कडुनिंब असतो ना, आपण पानं लावतो ते पूर्ण डहाळी लावतो आपण, त्याच्यातले ते वरती जे फुलं असतात व्हाईट ते याच्यामध्ये ते घालतात आणि गूळ घालतात आणि तिखटसाठी मला आठवत नाही काळी मिरी किंवा काय घालतात ते, 5वं टेस्ट मला नाही माहिती. आणि याच्यात चारोळी आहे असं हे आहे. तर हे प्यायचं म्हणजे एक हेच आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हे छान आहे, हेल्दी आहे. आता तर हे प्यायलाच पाहिजे. आपल्याकडे कसं ते आम्ही आता तर नाही पीत, आता तर नाही खात, पण लहान असताना जे आहे ते कडुनिंबाचं डायरेक्ट पान किंवा त्याची गोळी बनवून जे आहे ते खात होतो असं सगळं. आता तर ते सगळं सुटलेलं आहे. आता ते बनवतही नाही आणि आपण खात पण नाही आता. पण याच्यामध्ये ना सगळं आहे या पछडीमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला फुलं पण दाखवते मी, तुम्हाला दिसत असेल तर. ते हे आहेत कडुनिंबाचे वरची जे फुलं येतात ना व्हाईट ते सुद्धा ह्याच्यात टाकतात आणि हे सगळं चांगलं चावून जे असते ते खायचं असते. मी ट्राय करते. हे ते मला दरवर्षी देतात, मी पिते. प्यायला काही वाटत नाही, पेताना जे खालचं जे पाणी आहे ते गोड आहे, गोडसर आहे, कारण त्याच्यामध्ये गूळ आहे. पण जेव्हा आपण चावतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते फुलं येत आहे, त्याच्यामुळे ते असं कडू होत आहे तोंड. आणि इथे जे आहे फास्ट मी ती पछडी जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तो प्रसाद असतो आजचा, तर त्याला आपल्याला फेकता वगैरे नाही येत, तो प्यावाच लागतो. आणि मला माहिती होतं माझ्या घरी माझ्याशिवाय हे कोणी पिणार नाही, म्हणून माझंच पिणं सुरू होतं. तसं ते खूप हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी वगैरे, छान. म्हणूनच ह्या वेदरमध्ये, वातावरणात वर्षाच्या सुरुवातीला ते पिल्या जाते. पण त्याची जी टेस्ट आहे ना ती एवढी वियर्ड असते की मी सांगू शकत नाही. तुम्हाला माझे रिॲक्शन्स बघून समजतच असेल याची टेस्ट जी आहे ना ती किती वियर्ड आहे म्हणून. पण काही नाही, पित आहे मी. तुम्ही पण इकडे हैदराबादमध्ये जर, बापरे एकदम कडू, तुम्ही पण इथे हैदराबादमध्ये जर राहत असाल ना तर हे आज इथे घरोघरी हे बनतं आज इथे, आणि हेच प्यायचं असते आज.
ह्याच्यामध्ये दिसतंय का डाळ पण आहे का छोटी तरी, बहुतेक चण्याची डाळ आहे ही. फिनिश झालाय. खाली फुलं वगैरे आहेत ते मला नाही खायचे आहे. झाला. चला मग. तोपर्यंत बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा.